भूतावासो वासुदेवः सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोथा पराजितः. भगवान विष्णू हे सर्व प्राणी मात्रांचे निवासस्थान आहेत. ते वासुदेव स्वरूप सर्वांच्या अंतःकरणात वास करणारे आहेत. ते सर्व प्राणशक्तींचे अधिष्ठान आहेत. ते अग्नीप्रमाणे तेजस्वी आणि शुद्ध करणारे आहेत. ते अहंकाराचा नाश करणारे आहेत. योग्यांना आत्मविश्वास, तेज आणि गौरव प्रदान करणारे आहेत. ते दिव्य ऐश्वर्याने संपन्न आहेत. त्यांना धारण करणे किंवा पूर्णपणे जाणणे अत्यंत कठीण आहे आणि त्यांना कोणीही पराभूत करू शकत नाही. विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्तः शतमूर्तिर्शताननः. भगवान विष्णू हे संपूर्ण विश्वच ज्यांचे स्वरूप आहे असे आहेत. त्यांचे विराट रूप अनंत आहे. ते तेजोमय स्वरूपाने प्रकाशित आहेत. तरीही ते निराकार स्वरूपातही विद्यमान आहेत. ते असंख्य रूपांनी भक्तासमोर प्रकट होतात. ते अव्यक्त आणि इंद्रियांच्या आकलनापलीकडील आहेत. ते असंख्य दिव्य रूपे धारण करणारे आहेत आणि सर्व जीवांमध्ये विविध रूपांनी प्रकट होणारे आहेत. एको नैकः सबकः किं यत्तत्पदमनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः. भगवान विष्णू हे एकमेव परमसत्य असूनही अनेक रूपांनी प्रकट होणारे आहेत. ते यज्ञ स्वरूप आहेत. उपनिषदांनी ज्यांचा शोध घेतला आहे तेच ते परमतत्व आहेत. ते तत् या सर्वोच्च ब्रह्मपदाचे रूप आहेत आणि त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. ते संपूर्ण जगाचे हितचिंतक आहेत. ते विश्वाचे स्वामी आहेत. ते लक्ष्मीचे अधिपती माधव आहेत आणि आपल्या भक्तांवर अपरंपार प्रेम करणारे भक्तवत्सल आहेत. सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्चंदनांगदी वीरहा विषमः शून्यो घृताशीरचलश्चलः. भगवान विष्णू यांचे तेज सुवर्णासारखे दिव्य आहे. त्यांचे प्रत्येक अंग सोन्यासारखे तेजस्वी आहे. त्यांचे स्वरूप अत्यंत सुंदर आणि मंगलमय आहे. ते चंदनाने अलंकृत आहेत. ते दुष्ट वीरांचा संहार करणारे आहेत. त्यांच्यासारखा दुसरा कोणी नाही. ते कोणत्याही मर्यादांनी बांधलेले नाहीत. ते यज्ञातील घृतस्वरूप आहुती स्वीकारणारे आहेत. ते स्वतः अचल असूनही संपूर्ण विश्वाला गती देणारे आहेत. अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक् सुमेधा मेधजो धन्यः सत्यमेधाधराधरः. भगवान विष्णू हे अहंकार रहित आहेत. ते सर्वांना योग्य तो मान आणि प्रतिष्ठा देणारे आहेत. ते स्वतः सर्वांकडून पूजनीय आहेत. ते संपूर्ण विश्वाचे स्वामी आहेत आणि तिन्ही लोकांचे धारण पोषण करणारे आहेत. ते महान बुद्धी आणि प्रज्ञेने युक्त आहेत. ते ज्ञानाचे मूळ आहेत. ते धन्य आणि सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांची प्रज्ञा सत्यस्वरूप आहे आणि ते पृथ्वीचे धारण व पालन करणारे आहेत.